हाय, मी शीतल. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दिवसाची सुरुवात मस्त असा चहा घेऊन होती आहे आणि मुलं स्कूलला निघालेली आहेत. देवाला नमस्कार झाल्याच्या नंतर आम्ही कंपल्सरी आईबाबांचा नमस्कार डेली घेतो आणि मस्त स्कूलला जाण्यासाठी दोघे पण निघालेले आहेत. त्यांना स्कूलला जायला खूप आवडतं कारण दोघेही खूप खुश असतात स्कूलला जायचे आणि त्यात आज गाडीमध्ये जाऊया म्हणल्यास मग मस्त खुश झालेत. दोघांना फर्स्ट टाईम अशी छत्री घेऊन जात आहेत ना, तर त्यांना असं ना हॅप्पी वाटते की आपण काहीतरी वेगळं करतो आहे म्हणून त्यांची दंगामस्ती चालू आहे. दोघे पण ना मस्त असं छत्री घेतली आहे म्हणून खूप जास्त खुश झालेत आणि त्यात आज बाबा येत आहेत आणि त्यात बाबा आम्हाला स्कूलला सोडायला येणार आहेत. त्यात जास्तच हॅप्पीनेस आहे दोघांनाही कारण डेली मी सोडवायला जाते. तर आज बाबा येत आहेत म्हणून दोघंही खूप खुश होते. दोघंही आम्ही स्कूलला जातो बाबा तुम्ही कॉलेजला जा असं दोघांचंही कंटिन्यूअस चालू होतं आणि त्यांना छान वाटत होतं की त्यांचे बाबा त्यांना स्कूलला सोडायला येत आहेत. आपण काय डेली जातो त्यामुळे त्यांना असं असतं की आई आपल्याला सोडायला डेली येते, बाबा आपल्याला कधीतरीच भेटतात अशा स्कूलला घेऊन जाण्यासाठी. त्यामुळे दोघेही खुश होते. ओके चला बाय. विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित दादू तुला नाही जायचं? बाय करा बाबाला. दोघांनाही स्कूलमध्ये सोडलं आणि मी एका नर्सरीमध्ये आले होते. मला काही प्लांट्स बघायचे होते. स्पेशली मला सध्या माझं तुळशीचं रोप खूप खराब झालं म्हणून मला ते घ्यायचं होतं म्हणून मी आले. बघा हे हँगिंग प्लांट्स खूप छान होते. तुळशीचं रोप कुंडीत लावून देतात ना, तोपर्यंत मी बाकीचे प्लांट्स बघितले. हे बघा जास्वंदाचं खूप छान दिसत होतं. वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंदांचे फुलं होते. सध्या ना पाऊस असल्यामुळे झाडं खूप छान आणि फुलं तर खूप छान आलेली. म्हणजे असं नर्सरीमध्ये ना सगळे झाडं बघायला खूप छान वाटतात. पण हे गुलाब बघा मस्त असे कलर्स एकदम फ्रेश, खूप छान असे मल्टिपल कलर. पण हेच फुलांचे झाडं ना आपण घरी घेऊन गेलो आणि त्याची प्रचंड काळजी घ्यावी लागते आपल्याला आणि जर आपण त्याची काळजी नाही घेतली ना तर एवढे फुलं वगैरे येत नाही आणि ते झाड कोमेजून जातं. त्याच्यामुळे मी असे खूप पावसात तरी सध्या असे झाडं नाही घेते. तुळशीचं रोप घेतलं आणि तिथेच ठेवले कारण कुंडी घेतल्यामुळे ते खूप जाड झालं आणि मी चालत जाते आहे घरी. त्यामुळे म्हणलं ठीक आहे येताना ते घेऊन येतील. असं खूप दिवसानंतर ना मी अशी चालत जाते आहे आणि रस्त्याने चालत जायला छान वाटतं. पण सध्या पाऊस असल्यामुळे ना रस्त्याने खूप घाण झालेली राहते त्यामुळे असं नको नको वाटतं. पण आज गाडीमध्ये गेले होते त्यामुळे रिटर्न येताना मला चालत यावंच लागणार होतं, काही ऑप्शन नव्हता. तर म्हणलं येताना आपले जे काही कामं आहेत ना ते करून येऊया म्हणून असा भरपूर सारा भाजीपाला फ्रेश होता म्हणून भाजीपाला घेतला आणि नर्सरीचं कामही केलं. म्हणजे पावसाचा आनंद घेत घेत मी घरी जाते आहे. घरी गेल्याच्यानंतर मला माहिती आहे की मला असं सगळं आणलेला जो भाजीपाला आहे हा बघा भाजीपाला खूप फ्रेश होता आणि ताजा ताजा होता म्हणून मी 2-3 भाज्या वगैरे आणि त्यात कोथिंबीर छान होती म्हणून ती घेऊन आले. आणि पहिलं तर काम असतं ते कोथिंबीर पूर्ण साफ करून ठेवणं मला. आणि बघा व्हिडिओमध्ये जेवढं फास्ट काम होतं आहे ना तेवढं जर आपलं फास्ट काम झालं असतं ना तर खरंच खूप छान झालं असतं. पण ॲक्च्युअलमध्ये तसं काही होत नाही आणि मला ना स्पेशली ह्या पालेभाज्या निवडायला बिलकुल आवडत नाही, खूप कंटाळा येतो म्हणून मी मोस्टली पालेभाज्या आणायचं खूप टाळते. पण प्रोटीन भेटण्यासाठी आणि मुलांसाठी त्या भाज्या मला आणाव्या लागतात. असं बघा व्हिडिओमध्ये खूप फास्ट झाल्यासारखं वाटते पण ॲक्च्युअलमध्ये मला हे करायला 15-20 मिनिट गेले. मस्त अशी कोथिंबीर मी व्यवस्थित करून ठेवली आहे. इथं मी सध्या टिश्यू पेपर आणायचा विसरले पण टिश्यू पेपरमध्ये टाकून कोथिंबीर ठेवली ना तर ती भरपूर दिवस मस्त अशी टिकून राहते आणि आपल्याला भरपूर दिवस ती जाते पण. त्याच्यामुळे मग बघा मी असं कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते आहे. मस्त अशा सगळ्या भाज्या ज्या आणल्या होत्या ना त्या व्यवस्थित करून कंटेनरमध्ये भरून ठेवल्या. दोघांनाही घेऊन आले स्कूलमधनं. बघा वेद आलं की पहिले त्याला गाडी खेळायची असते. तिचं स्कूलमधनं आलं की लगेच बॅग ओपन करायची असते तिला. काय झालं बाळा, काय काढतीये, काय केलंय? अरे पडलं तुझं, हे काय आहे? अरे वा, कोणी बनवले? टीचरनी बनवलं?
दादूने पण बनवले? तुझं कुठे दादू? हा, तुझी येल्लो कलरची टोपी. आणि तुला टीचरने दिलेलं कुठे? काढा बॉटल. ओ रे बाळा. हा, हे कोणी दिलं? टीचरनी. आणखीन काय दिले टीचरनी? अरे बापरे, हे तुझं आहे? हे टीचरनी बनवून दिलं तुमच्या दोघांना? कुठे ठेवतीये? ठेवा. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? पेर. आवडला तुला? छान आहे. दादू, स्कूलमध्ये काय होतं बाळा खायला? शिरा होता. तुला आवडला? छान होता. टीचरला थँक्यू बोलला? उद्या गेल्यास टीचरला थँक्यू म्हणा. ओके ओके ओके. तुम्हाला ABCD येते? ठीक आहे, म्हणून दाखवा मग. आज ना मी दुपारी त्यांना मस्त असा उत्तप्पा बनवून देणार होते. तर उत्तप्प्यासाठी मी सगळ्या भाज्या कट केल्या. बघा, टोमॅटो, त्याच्यानंतर ही शिमला मिरची, त्यानंतर हे गाजर खिसून घेतलं होतं. थोडीफार चवीसाठी मी मिरची घेतली होती, कारण ओवीला तिखट आवडतं. तर याच्यामध्ये बीट घेतलं होतं खिसून, आणि भरपूर असा कांदा खिसून घेतला होता. तर म्हटलं आपण मस्त, तवा पण गरम झाला होता, म्हटलं मस्त असा उत्तप्पा बनवायला घेऊया. आणि दोघांनाही साऊथ इंडियन गोष्टी, मी आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की दोघांनाही साऊथ इंडियन गोष्टी खूप आवडतात. इडली, डोसा, उत्तप्पा या गोष्टी ते खूप आवडीने खातात. तर म्हटलं आज ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी बनवूया, म्हणून मी उत्तप्पाचा प्लॅन केला होता. आणि यामध्ये कसं होतं ना, भरपूर अशा भाज्या पण पोटात जातात, कारण असं त्यांना टोमॅटो खा बोलली तर ते काही खाणार नाही, शिमला मिरची पण खाणार नाहीत, गाजर, या सगळ्या गोष्टी. आणि याच्यामध्ये जर पनीर असेल ना तर पनीर पण टाकायचं, कारण खूप छान लागतं पनीर टाकल्यासही. त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जातात. आणि हलकं फुलकं आहे, सध्या पावसाळी वातावरण आहे, त्याच्यामुळे हलकं फुलकं खाल्लेलं कधीही चांगलं तब्येतीसाठी. बीट पण, असं मुलं तर बीट बिलकुल खाणार नाहीत, कारण मी बीट पण ना त्यांना ॲक्च्युली चपातीमध्ये टाकून देत असते. पीठ मळतानाच त्याची ग्रेव्ही बनवते बीटची, आणि ती पिठामध्ये टाकून त्यांना मस्त अशी पोळी बनवून देत असते. ते दोघे आवडीने खातात. बघा, आपला छान असा उत्तप्पा रेडी झाला आहे. उत्तप्पा आणि दह्याची चटणी असं दोन्ही मी त्यांना देते आहे. आज ना बघा, ओवी मस्त असं खाते. नाही तर डेली तिचं दुपारी आलं ना की चालू असतं, आई मला भूक नाही आहे, मला नको खायचं म्हणून. बघ, आज तिला चपाती नाही तर उत्तप्पा भेटतोय म्हणून ती मस्त आवडीने खाते. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज किंवा वेदोवीची वेगळी काही मस्ती बघायची असेल तर मला नक्की कमेंट थ्रू सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.